तर example number 2 is, तर example number 2 घ्या सर्वांनी. using truth table, examine whether the following statement pattern is tautology, contradiction, or contingency. तर स्टेटमेंट दिलेलं आहे जे सिंबॉलिक फॉर्म मध्ये दिले. P conjunction with negation of Q, double implication P implication Q. तो बघा सोल्युशन म्हणजे ट्रूथ टेबल आपल्याला ड्रॉ करावं लागेल, बरोबर. तर इथं बघा P आणि Q दोन स्टेटमेंट आहेत, म्हणजे पॉसिबिलिटी किती येतील 4. म्हणजे काही बघा P Q बरोबर, म्हणजे काही ते दोन्ही स्टेटमेंट ट्रू असेल, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल, किंवा पहिलं फॉल्स दुसरं ट्रू असेल, किंवा दोन्ही बी फॉल्स असतील, बरोबर. आता इथे निगेशन काढून घेऊया. आता इथं P चं निगेशन दिसतंय का रे कुठं? नाही, पण Qच आहे, बरोबर. निगेशन ऑफ Q काढतो मी, बघा निगेशन ऑफ Q, बिकॉज देयर इज नो निगेशन ऑफ P. नसेल तर उगाच फाइंड करण्यात काही वेळ वाया घालवणार. मग निगेशन ऑफ Q, मग आपण बघितलं होतं तिसरं स्टेटमेंट वाचा बरं सर्वांनी. काय दिले? निगेशन मध्ये T चा F व F चा T होतो, म्हणजे ते निगेशन ऑफ Q काढायचे. मग Q कॉलम बघा, निगेशन मध्ये T चा F व F चा T होतो, T चा F व F चा T होतो. आता काय करूया, पहिल्यांदा हा राऊंड ब्रॅकेट सॉल्व करूया. म्हणजे P कंजंक्शन ऑफ निगेशन Q, म्हणजे P कंजंक्शन ऑफ निगेशन ऑफ Q, म्हणजे फर्स्ट आणि थर्ड कॉलम मध्ये कंजंक्शन आहे. काय कंजंक्शन? मग पहिलं स्टेटमेंट वाचा बरं. कंजंक्शन मध्ये दोन वेळा T असेल तर T, दोन वेळा T असेल तर T, बाकी सर्व F. म्हणजे काय लिहितं? P कंजंक्टेड विथ निगेशन ऑफ Q, दोन वेळा T असेल, दोन वेळा T आहे की तरच T येतं, अदरवाइज F, बाकी सर्व F. आता P implication Q काढून फाइंड करूया. P implication Q, तो implication म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट वाचा, शॉर्ट बोर्ड स्वीट. implication मध्ये दोन वेळा T व दोन वेळा F असेल तर T, व पहिल्या कॉलमनुसार T चा F व F चा T होतो. मग आता पहिला कॉलम बघावा लागेल आपल्याला इथं. मग P चा बघायचा कॉलम, P implication Q काढायचा. implication मध्ये दोन वेळा T आहे तर T, दोन वेळा F आहे का? आहे T, व
तो पहिल्या कॉलमनुसार म्हणजे p चा कॉलम बघायचा. मग पहिल्या कॉलमनुसार t चा f होतो व f चा t होतो. आता आपल्याला काय करायचे या दोघांच्या मधलं डबल इंटिग्रेशन बरोबर. म्हणजे p कंजंक्शन ऑफ निगेशन ऑफ q implication of p implication q. मग या दोघांच्या मधलं इंप्लिकेशन काढायचं आपल्याला बरोबर. कितव्या कॉलम मधलं चौथ्या आणि पाचव्या. मग डबल इंप्लिकेशनचा साइन आहे मग पाचवं स्टेटमेंट वाचा. डबल इंप्लिकेशन कुठे आहे बघा बरं इथं. डबल इंप्लिकेशन मध्ये 2 वेळा t व 2 वेळा f असेल तर t बाकी सर्व f. मग डबल इंप्लिकेशन मध्ये 2 वेळा t व 2 वेळा f असेल तर t बाकी सर्व f. तर कुठे नाही दिसते 2 वेळा t 2 वेळा नाही f f f म्हणजे काही बाकी सर्व f येईल म्हणजे फाल्सी पॅटर्न कसा येईल फाल्सी और फॉल्स. मग स्टेटमेंट पॅटर्न which is always false it is काय म्हणले आपल्याला एक्झामिन करा. इट इज काय येईल कॉन्ट्रडिक्शन. इट इज कॉन्ट्रडिक्शन. तर डेफिनेशनचं आपल्याला आपण डेफिनेशन लिहून दिली बघा कॉन्ट्रडिक्शनची. म्हणजेच काय म्हणू शकतो स्टेटमेंट पॅटर्न statement pattern which is always false, which is always false is called as contradiction. Therefore it is contradiction. Therefore it is contradiction. Therefore it is a contradiction. Thus all statement pattern काय झाला false म्हणून काय म्हणतो आपण contradiction. सर्वांनी ट्रूथ टेबल ड्रॉ करा आणि ही 5 स्टेटमेंट एकदम इम्पॉर्टंट आहे लक्षात ठेवा. तर ट्रूथ टेबल लक्षात ठेवत बसायची गरज नाही बरोबर. तर समजणार सर्वांना आणि जर कोणाला डाऊट असेल तर विचारा. डाऊट कशी काय all statement pattern is always true, all statement pattern is always false. Contradiction and continuation is neither always true nor always false. It is called contingency. तर तिन्ही डेफिनेशन लिहून दिलेले आपण. तर समजलं ना सर्वांना.